एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। उल्हासनगरमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। इथे 7 महिन्याची गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला गेलाय। त्यानंतर आरोपीने कोणाला कळू नये म्हणून हे भ्रूणगर्भ पुरल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। आरोपीने घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर वारंवार जबरदस्ती केली आणि त्यामुळे ती अल्पवयीन मुलगी 7 महिन्यांची गरोदर राहिली। आरोपीला हे कळताच त्याने आणि त्याच्या नातेवाईकाने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या। यानंतर तिचा 7व्या महिन्यात गर्भपात झाला। मात्र हा प्रकार कुणालाही समजू नये यासाठी आरोपींना हा गर्भ एका ठिकाणी जाऊन जमिनीत पुरलाय। दरम्यान अल्पवयीन मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना पोलिसांना याची माहिती मिळाली। आता पोलिसांनी आरोपी त्याला साथ देणाऱ्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। मुख्य आरोपीला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली। शिवाय गर्भपात करून त्याने जमिनीत पुरले होतं ते पोलिसांनी बाहेर काढले असून त्याचे DNA सॅम्पल घेतले आहे। दिनांक 24/2/2025 रोजी एक अल्पवयीन मुलगी दवाखान्यात ऍडमिट होती। तिच्या तक्रारीवरून या शेजारीच राहणारा सागर ढमणे नावाच्या युवकानं ती अल्पवयीन असलेल्या माहीत असताना सुद्धा तिची जबरदस्तीनं शारीरिक संभोग केले व ती 7 महिन्याची गरोदर आहे व तिला गर्भपात करण्यासाठी तिला गोळ्या दिल्या आणि तिचा गर्भपात केला। त्यामुळं त्याच्यावरती आणि त्याला जे सहाय्य करणारी त्याची सासू आणि तिचे नातेवाईक यांना यांच्याविरुद्ध सगळ्यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये सागर ढमणे यास अटक केलेली आहे आणि त्यातला जो गर्भपात केलेला जो गर्भ आहे हा गर्भपात आरोपीनं गर्भ ज्या ठिकाणी पुरला होता तो काढून त्याचा DNA सॅम्पल काढलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।